ऑनलाईन कामाचे 2025 मध्ये महत्व. 2025 हे वर्ष ऑनलाईन कामाच्या दृष्टीने एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे. तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे कार्यक्षेत्रात मोठे बदल घडून येत आहेत. ऑनलाईन काम करण्याची पद्धत आता केवळ एक पर्याय राहिलेली नाही, तर अनेकांसाठी गरज बनली आहे. या व्हिडिओमध्ये 2025 मध्ये ऑनलाईन कामाचे वाढते महत्व यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. ऑनलाईन काम करण्याचे फायदे. 1. लवचिकता आणि स्वातंत्र्य. ऑनलाईन काम करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे लवचिकता. वेळ आणि जागेच्या बाबतीत आपल्याला अधिक स्वातंत्र्य मिळते. आपण जिथेही असलो तरीही आपण काम करू शकतो. यामुळे व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनातील संतुलन राखणे सोपे होते. कुटुंबासह अधिक वेळ घालवणे, वैयक्तिक कामे व्यवस्थित करणे आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे यासाठी ऑनलाईन काम करणे उपयुक्त ठरते. 2. भौगोलिक मर्यादा नाहीशा होणे. ऑनलाईन कामामुळे भौगोलिक मर्यादा नाहीशा होतात. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून आपण काम करू शकतो. यामुळे जागतिक स्तरावरून कौशल्यांची देवाणघेवाण होते आणि नवीन संधी निर्माण होतात. देशातील दूरदराजच्या भागातील लोकही ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून आपले कौशल्य विकसित करून जगभरातील कंपन्यांसाठी काम करू शकतात. 3. खर्चात कपात. ऑनलाईन काम करण्यामुळे कंपन्यांना कार्यालयाची जागा भाड्याने घेण्याचा खर्च वाचतो. तसेच इतर अनेक खर्चात ही कपात होते. यामुळे कंपन्यांना उत्पादन खर्च कमी करून अधिक फायदा मिळवता येतो. याचा परिणाम म्हणून उत्पादकांच्या किमतीत कमी होण्याची शक्यता असते. 4. नवीन संधींची निर्मिती. ऑनलाईन कामामुळे नवीन व्यवसाय क्षेत्रांची निर्मिती होत आहे. फ्रीलान्सिंग, कंटेंट लेखन, सोशल मीडिया मार्केटिंग, ऑनलाईन शिक्षण, ई कॉमर्स अशा अनेक क्षेत्रात ऑनलाईन कामाच्या संधी उपलब्ध आहेत. यामुळे नवीन उद्योजकता वाढते आणि रोजगार निर्मितीला चालना मिळते. 5. कौशल्य विकासासाठी प्रोत्साहन. ऑनलाईन काम करण्यासाठी अनेक कौशल्यांची गरज असते. तंत्रज्ञान कौशल्य, संवाद कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता, स्वयं शिक्षण यासारख्या कौशल्यांची मागणी वाढत आहे. यामुळे लोकांना आपली कौशल्ये सुधारण्यासाठी आणि नवीन कौशल्ये शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळते. 6. पर्यावरणीय फायदे. ऑनलाईन काम करण्यामुळे वाहतूक कमी होते. यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते. तसेच कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणाचे संवर्धन होते. 7. सामाजिक एकता. ऑनलाईन काम करण्यामुळे विविध संस्कृती आणि पार्श्वभूमीचे लोक एकत्र येऊन काम करू शकतात. यामुळे सामाजिक एकता वाढते आणि वैश्विक दृष्टिकोन विकसित होतो. 8. ग्राहक सभ्यतेची वाढ. ऑनलाईन खरेदी, ऑनलाईन सेवा यांच्या वाढीमुळे ग्राहकांच्या अपेक्षा वाढत आहेत. यामुळे कंपन्यांना ग्राहकांच्या सभ्यतेकडे अधिक लक्ष देण्याची गरज भासू लागली आहे. यामुळे ग्राहकांच्या समाधानावर भर देणारी संस्कृती विकसित होत आहे. 9. तंत्रज्ञान प्रगतीचा वेग वाढतो. ऑनलाईन कामामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवीन संशोधन आणि विकासासाठी प्रोत्साहन मिळते. यामुळे तंत्रज्ञान प्रगतीचा वेग वाढतो आणि नवीन तंत्रज्ञानाची निर्मिती होते. 10. आर्थिक विकासाला चालना. ऑनलाईन काम करण्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. देशाच्या सीमा ओलांडून व्यापार वाढतो आणि आर्थिक विकास होतो. 11. समस्या आणि आव्हाने. ऑनलाईन कामाच्या वाढीबरोबरच काही समस्या आणि आव्हाने देखील निर्माण होतात. सायबर सुरक्षा, डेटा गोपनीयता, मानसिक आरोग्य, सामाजिक एकटेपणा, कौशल्य अंतर यासारख्या समस्यांवर लक्ष देणे आवश्यक आहे. 12. भविष्यवाणी. 2025 आणि त्यापुढील काळात ऑनलाईन कामाचे महत्व अधिकच वाढणार आहे. तंत्रज्ञान प्रगतीच्या झपाट्याने होत असलेल्या बदलांमुळे ऑनलाईन काम करण्याच्या पद्धतीत सतत बदल होत राहतील. या बदलांना अनुकूल होण्यासाठी आपल्याला सतत शिकत राहणे आणि आपली कौशल्ये सुधारण्याची नितांत गरज राहील. निष्कर्ष. 2025 मध्ये ऑनलाईन काम करण्याचे महत्व अनेक कारणांमुळे वाढले आहे. लवचिकता, भौगोलिक मर्यादा नाहीशा होणे, खर्चात कपात, नवीन संधींची निर्मिती, कौशल्य विकासासाठी प्रोत्साहन,
पर्यावरणीय फायदे, सामाजिक एकता, ग्राहक सभ्यतेची वाढ, तंत्रज्ञान प्रगतीचा वाढता वेग, आर्थिक विकासाला चालना यासारखे अनेक फायदे ऑनलाईन कामामुळे मिळत आहेत. परंतु याबरोबरच सायबर सुरक्षा, डेटा गोपनीयता, मानसिक आरोग्य, सामाजिक एकटेपणा, कौशल्यातील अंतर यासारख्या समस्यावरही लक्ष देणे आवश्यक आहे. भविष्यात ऑनलाईन कामाचे महत्त्व अधिकच वाढणार आहे. त्यामुळे आपल्याला या बदलांना अनुकूल होण्यासाठी सतत शिकत राहणे आणि आपली कौशल्ये सुधारण्याची गरज आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमधून सांगायला विसरू नका. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ.